रुपाली ठोंबरेंच्या बहिणींसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याचं समजतंय। खडक पोलीस स्टेशनमध्ये रुपाली ठोंबरे चांगलंच आक्रमक झाल्यात। रुपाली ठोंबरे आणि सिनियर पीआय मध्ये शाब्दिक चकमक सुद्धा झाली असं समजतंय। माधवी खंडाळकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची रुपाली ठोंबरेंनी मागणी केलेली आहे। महत्त्वाची बातमी सध्या आपण बघू शकतो। रुपाली ठोंबरे यांच्या बहिणीसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सध्या मिळते। खडक पोलीस स्टेशनमध्ये रुपाली ठोंबरे या चांगलंच आक्रमक झाल्या। रुपाली ठोंबरे आणि सिनियर पीआय मध्ये जोरदार शाब्दिक वाद सुद्धा झाल्याची माहिती मिळते। माधवी खंडाळकरांवर गुन्हा दाखल करण्याची रुपाली ठोंबरेंनी मागणी केलेली होती, मात्र या दरम्यानच हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि त्यामुळे हा जो शाब्दिक वाद घडलेला होता रुपाली ठोंबरे पाटील आणि सिनियर पीआय मध्ये, आणि त्यामुळे रुपाली ठोंबरे यांच्यासह त्यांच्या बहिणीसह 4 जणांविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येते आहे। एक मिनिट जरा दोन मिनिट हे तर सगळे तुम्हाला देतो मी झालं की बाहेर येऊन काय थांबा जरा दादा 5 मिनिट बाहेर यायला थांबा 5 मिनिट एक मिनिट जरा दोन मिनिट हे तर सगळे तुम्हाला देतो मी झालं की बाहेर येऊन काय थांबा जरा दादा 5 मिनिट बाहेर यायला थांबा 5 मिनिट आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत। बालाजी, काय नेमका हा प्रकार आहे, काय नेमकं घडलं? आपल्याला माहिती आहे, काल माधवी खंडाळकर यांनी एक फेसबुक पोस्ट केली आणि रुपाली चाकणकर यांना काढून टाका असं अजित पवारांना म्हटलेलं होतं। ही बाई पक्षाची बदनामी करते आणि त्यानंतर त्याने मारहाण केल्याचा आरोप केलेला होता। त्या संदर्भात तक्रार सुद्धा देणार होत्या, मात्र त्यांनी सकाळी परत स्पष्टीकरण दिलं माधवी खंडाळकरने। हे सगळं गैरसमजुतीमधून झालेलं आहे